हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण कच्च्या टोमॅटोची किंवा हिरव्या टोमॅटोची चटकदार अशी चटणी बनवणार आहोत, जी अप्रतिम लागते भाकरीसोबत किंवा डाळ भातामध्ये थोडंसं कालवून खाण्यासाठी किंवा नुसती खायला चपातीसोबत खायला सुद्धा छान लागते। तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक नेट ठेवले किंवा जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी काही टोमॅटो ठेवलेत, साधारण 4 टोमॅटो जे कच्चे आहेत, थोडेसे कडक आहेत। आणि त्याचबरोबर ठेवलेले आहेत काही हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि सर्व टोमॅटो आणि मिरची जे आहे ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचे पूर्ण काळपट होईपर्यंत। जर तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर डायरेक्टली एका पॅनमध्ये टोमॅटो असे छोटे छोटे पीसेस करून छोट्या स्लाइसमध्ये कापून किंवा असे राऊंड शेपमध्ये कापून सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्यांना भाजून घेऊ शकता। तर मिरच्या ज्या आहेत त्या पटकन भाजल्या जातात, त्यांना मी बाहेर काढून घेते आणि जो टोमॅटो जे आहेत ते त्यांना तसंच मी लो फ्लेमला भाजत ठेवते। आलटून पालटून सगळ्या बाजूने चांगले ते काळपट झाले पाहिजे। आणि इथे छोटीशी अशी लसणाची गड्डी ठेवली आणि तिलाही व्यवस्थित असं आपल्याला काळं होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे आपली लसणाची जी गड्डी होती ती देखील भाजून झालेली आहे, तिला देखील मी आता बाहेर काढून घेते। आणि सगळ्यात शेवटी टोमॅटोला बराच वेळ लागतो भाजायला, तर इथे टोमॅटो जे आहे ते परत मी तसेच ठेवून दिलेले आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर आपले टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेत, त्यांनाही आता बाहेर काढून घेऊ। त्यानंतर घेतला आहे एक पॅन आणि त्याच्यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे इतकं शेंगदाणे। शेंगदाणे घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे इतकं पांढरे तीळ। व्यवस्थित असं त्यांना खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्येच खोबरं देखील टाकू शकता, सुकं खोबरं। आणि त्याच्यातच ॲड करायचं आहे 1 चमचा इतका जिरा। आणि हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचेत, काळपट होऊ द्यायचे नाही आहेत, थोडंसं असं फक्त भाजून घ्यायचेत। तर एक साधारण 2-3 मिनिटानंतर आपले शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेत, त्यांना पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे। आणि त्यानंतर आता आपल्याला त्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा लावू शकता, पण आता आपण पारंपरिक पद्धतीनेच करतोय। तर इथे मी खलबत्त्यामध्ये ते सगळं शेंगदाणे जे आहेत ते टाकलेत आणि व्यवस्थित त्यांना वाटून घेतले। शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं इन शॉर्ट, पण थोडेसे शेंगदाण्याचे आहे ते तसेच राहिले पाहिजे, अर्धे अर्धे किंवा छोटे छोटेसे शेंगदाण्याचे दाणे दिसले पाहिजे। तर इथे आपलं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला वाटायचं आहे टोमॅटो। तर टोमॅटोची शक्यतो निघेल तितकी साल काढण्याचा प्रयत्न करायचा। जर निघतच नसेल तर तुम्ही डायरेक्टली तसंच वापरलं तरी चालेल, फक्त टोमॅटो जो आहे तो किंवा टोमॅटोची चटणी जी आहे ती थोडीशी काळपट दिसेल, काळी दिसेल, पण टेस्टमध्ये काही फारसा बदल होत नाही। तर इथे जितकी साल निघते तितकी मी काढून घेतले आणि त्यांना छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले। आणि त्याच्यामध्ये जी आपण मिरची लसूण जी भाजून घेतली होती जाळीवर ती त्याच्यामध्ये घालायचे। आणि आता जितकं खलबत्त्यामध्ये बसेल तितकं ते व्यवस्थित असं वाटून घ्यायचे। मिक्सरला जर लावलं तर खूप एकदम बारीक होईल आणि टोमॅटोचं जे पाणी असतं ते सगळं सेपरेट होईल, मग त्या चटणीला व्यवस्थित असं थिकनेस येणार नाही, पाणी एकीकडे आणि टोमॅटो एकीकडे असं काहीतरी होईल। बेटर खलबत्त्यामध्येच तुम्ही ती वाटलेली बरी। तर इथे मी आता व्यवस्थित असं वाटून घेते। साधारण 15-20 मिनटं मला लागली हे सगळं वाटून घेण्यासाठी। आणि इथे आपलं वाटण जे आहे किंवा टोमॅटोची चटणी जी आहे ती तयार झाली। एका वाटीमध्ये तिला मी व्यवस्थित असं काढून घेते आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे मीठ। मीठ वाटताना जरी घातलं असतं तरी चाललं असतं, मी विसरले, त्याच्यामुळे मी आता इथे ॲड करते। आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचे। सो शेंगदाण्याचं कूट जरा जास्त झालं, मी इतकंच वापरते, जर आवडत असेल तर तुम्ही अजून देखील घालू शकता। व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचं आहे। अशीच देखील तुम्ही खाऊ शकता किंवा मग तडकासुद्धा देऊ शकता। तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करते आणि तडका देणार आहे। तर तडका देण्यासाठी एक छोटासा असा तडका पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भर इतकं तेल टाकले, राई टाकले, तुम्ही जिरे देखील पुन्हा वापरू शकता, पण मी फक्त राई टाकले। राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता, एक 10-12 पानं कढीपत्त्याची, आणि व्यवस्थित असा त्याचा तडका तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही मिरच्या देखील घालू शकता स्लाइस करून किंवा छोटे छोटे पीसेसमध्ये कापून। आणि ते जे तडका आहे तो आपल्याला आता टोमॅटोच्या चटणीमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भन्नाट अशी लागते ही चटणी, नुसती खायला भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। सो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, सोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा।